मोबाईल हँडसेटमधून निघणाऱ्या काही लहरी अर्थात रेडिएशनमुळे आजार होत असल्याचं समोर आलंय। हा धोका कमी करण्याचं तंत्र नागपूरमधल्या एका इंजिनियरनं शोधलंय। रेडिएशनचा धोका टाळण्यासाठी अँटी रेडिएशन चिपची निर्मिती या इंजिनियर तरुणानं केली आहे। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। मोबाईल घरात नाही असं एकही घर अपवादानं सापडणं कठीण आहे। मात्र याच मोबाईलच्या रेडिएशन्स अर्थात लहरींमधून विविध प्रकारचे घातक रोग पसरू शकतात असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केलाय। मात्र यावरचा उपाय शोधल्याचा दावा नागपुरातल्या इंजिनियर गौरव सवालाखेनं केलाय। गौरवनं अँटी रेडिएशन चिपची निर्मिती केली आहे। ही चिप 70% मोबाईल रेडिएशन शोषून घेण्यास मदत करते। त्यामुळे रेडिएशनमुळे निर्माण होणारा धोका कमी होतो असंही त्यानं म्हटलंय। जाऊया पुढच्या बातमीकडे आणि बातमी नागपूरमधून। घरातलं लहान मूल शाळेत गेल्यापासून ते घरी येईपर्यंत पालक अनेकदा चिंताग्रस्त असतात आणि अशा पालकांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न नागपूरमधल्या एका तरुण संशोधकांनी केलाय। पाहूया काय आहे हे तंत्रज्ञान। जर तुम्ही पालक आहात आणि तुमच्या मुलांना शाळेत किंवा खेळायला बाहेर पाठवताना त्यांच्या सुरक्षेविषयी चिंतित असाल तर आता एक नवं तंत्रज्ञान तुमची ही चिंता दूर करू शकण्यास मदत करणार आहे। मुलांच्या शाळेतील ओळखपत्रांचाच वापर आता मुलांचं लोकेशन शोधण्यासाठी करता येऊ शकणार आहे। या ओळखपत्रात जीपीएस बेस्ड लोकेशन ट्रॅकिंग लावण्याचं तंत्रज्ञान नागपूरच्या एका तरुण संशोधकानं विकसित केलंय। गौरव सवालाखे असं या तरुण संशोधकाचं नाव आहे। अतिशय सोपं आणि सुविधांयुक्त असं तंत्रज्ञान आहे। महामार्गावर होणाऱ्या अपघातांमागे अनेक कारणं पाहिली असतील, पण यात 70 ते 75% कारणं ही वाहन चालकाला झोप लागल्यामुळे घडल्याचं आपण नेहमी पाहतो। पण आता ड्रायव्हरला झोप येऊ नये म्हणून एक स्मार्ट अलार्म आलाय। हा नेमका कसा अलार्म आहे पाहूया। ही अशी झोप आली की अपघात झालाच म्हणून समजा। चालक तर जीवानिशी जातोच, पण इतरांच्या आयुष्याचीही माती होते। हेच आखरीत टाळण्यासाठी नागपूरच्या गौरवनं एक अफलातून यंत्र तयार केलंय, जे तुम्हाला झोपेतून जाग करेल। आर्थिक हालाकीमध्ये शिकलेला गौरव कमालीचा चिकित्सक आहे। दृष्टीहीन लोकांसाठी स्मार्ट काठी असेल, फोनचे रेडिएशन कमी करणारी चिप असेल, लहान मुलांसाठी ट्रॅकिंग आयडी चिप असेल किंवा देशी ड्रोन असेल, गौरवनं नेहमीच गरज ओळखूनच शोध लावले। अँटी स्लीप अलार्मही त्यातलाच। आणि आता बातमी आहे मोबाईल विषयीची। आता तुमचा मोबाईल डिस्चार्ज होणार नाही, कारण चालता बोलता मोबाईल चार्ज करण्याचं तंत्र विकसित झालंय। मोबाईल डिस्चार्ज झाल्यानं अनेकदा फार मोठी पंचायत होते, पण आता तसं होणार नाहीये। अनेकदा आपल्याला एखादा महत्त्वाचा फोन येणार असतो आणि नेमकी तेव्हाच फोनची बॅटरी डाऊन झाली तर चार्ज करण्यासाठी आपल्याला गुंतून राहावं लागतं। पण आता हा प्रॉब्लेम तुम्हाला सतावणार नाहीये, कारण नागपूरच्या एका तरुणानं शोधून काढलंय खिशातल्या खिशात मोबाईल चार्ज करण्याचं यंत्र। सौर ऊर्जा वापरून तुम्ही आता चालता बोलता तुमचा मोबाईल चार्ज करू शकता। आजादी का 7वां दशक, 7 अजूबे और 7 आविष्कार। आजादी के 7वें दशक में आज हम 20 साल की उम्र में एक अजूबे को तैयार करने वाले गौरव से आपको मिलवाते हैं। इतनी कम उम्र में एक अनोखा मिनी हेलीकॉप्टर तैयार करने वाले गौरव ने अपने घर वालों का गौरव तो बढ़ाया ही है, लेकिन आज बारी है कि इस नन्हे साइंटिस्ट का गौरव पूरे देश में फैले। नाम गौरव सवालाखे, उम्र 20 साल, पेशा इंजीनियरिंग के छात्र। अपने नाम की